तुम्ही आला नाही तुमचा 12 प्रतिनिधी तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी. येस येस ओके. टॉस जिंकला या मॅचमध्ये मेहेर 11 बापगाव या टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहतोय सलामीची जोडी नितीन आणि त्याच्या सोबतीला महेश. क्या बाद आहे. आपण जर पाहिलं तर नितीननं 3 वर्षानं बॅट हातात घेतली आहे. परंतु मी तर म्हणेन जो खरा खेळाडू असतो खरा गुणवत्ता ज्याच्याकडे असते ती 3 वर्ष तर काय 30 वर्षांनी तरी बॅट हातात घेतली ना तरी तो खेळाडू असतो. हे नक्कीच नितीन आपल्याला दाखवेल. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना है दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. सांगोडी इथे स्पर्धा होती तिथे रनर अप संघ राहिला होता बापगाव. आणि बेस्ट बॉलर जर आपण पाहिलं तर ओंकार दळवी यांनी तो मान स्वीकारला होता. मॅचला झाली सुरुवात हलक्या हातानं चेंडूला पुश केलाय. पुश करो खुश रहो असं समीकरण या पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. 1 धावेनी स्कोर कार्डवरती धावा 1ने झाली सुरुवात. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. काल देखील काही संघ उशिराने आले होते परंतु सामने आपण पाहिले तर व्यवस्थित वेळेच्या वेळेला झाले. टॅप केलाय चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये. अजून एक धाव इथे मात्र घेतली जात आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक जे मात्र सुरू आहे. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. आता थोडीशी डोकीदुखी झालेली आहे कारण की डावखुरी हाताचा बॅटर महेश आलेले आहेत. मिड विकेट इथे मात्र फटका आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलेला आहे आडव्या बॅटनं. डीपमध्ये चेंडू सरकलाय. 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती जात असताना आपण पाहतोय स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती सजलेली ही स्पर्धा पर्व 12व वासुंदरीकर चषक 2026चा हा थरार दुसरं दिवस आपण पाहू शकाल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलाय. कुठल्याही स्पॉटवरती गोलंदाजी होत आहे. सातत्याने आपण पाहिलं तर थोडीशी अडचण देखील झाली दोन्ही बॅटरांना फटकेबाजी करण्याकरिता. आतापर्यंत काही मोठी फटकेबाजी त्यांच्या वतीनं झालेली नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या 3. हा बॉल आपल्याला डॉट पाहायला भेटला. दरम्यान काय षटक पाहायला भेटलं. एक चेंडू शिल्लक आहे दरम्यान. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्यावरती 1, तिसऱ्यावरती 1 आणि सलग जे हे चौथा आणि 5वा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटलाय. पॉवर प्लेचं षटक ओंकारच्या वतीनं पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवरती बॉलिंग गोलंदाजी पाहताना पाहायला भेटली. त्यांना रनआउटची संधी होईल का. नाही 2 धावा इथे आपल्याला पाहायला भेटल्या. आणि यानंतर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झालेली आहे. ओंकारचं षटक काय जबरदस्त राहिलेले आहे. सफलता मिळाली नाहीये परंतु गोलंदाजी अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला भेटली. फक्त केल्या खर्च 5 या षटकामध्ये. पुढील मॅच करिता आपण अनाउन्समेंट करूया. जे हनुमान चौदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट वाशेरे अशी लढत आपल्याला पाहायला भेटेल. आपण देखील सज्ज राहा पुढील मॅच करिता. या पहिल्या इनिंग नंतर आपण इथे उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. नाहीतर दुसऱ्या इनिंगमध्ये पहिला चेंडू पडल्यानंतर तुम्ही जर आला तर तुम्हाला धावांनी पॅनलाइज केलं जाईल. दुसरं षटक
घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती सुनील गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. ग्रामीण स्पोर्टच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. काल देखील आपण या स्पर्धेला एन्जॉय केलं. या वाहिनीचे सर्व भावेश म्हात्रे आणि आमचे कॅमेरामॅन ऋतिक म्हात्रे. आणि कॅमेरामॅन जर आपण पाहिलं तर सुजय यांना पाहू शकताय. इथे मात्र जबरदस्त बॉल आल्या सफलता प्राप्त केली आहे गोलंदाज सुनीलने. त्याची पहिली आणि संघाची पहिली आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम लोणाड या टीमला फलंदाज नितीनची खेळी समाप्त झालेली आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपण सातत्यानं म्हणत असतो, कारण की संघर्षाला सुरुवात झालेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहिलं तर जीवनामध्ये सर्व क्षेत्रामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील सुरुवात झालेली आहे. संघर्षाची पराकाष्ठा अगदी सूर्यदेवता उगवता तिथून सुरुवात होत असते. आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहूया 10 संघ इन अँड ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्यातून 9 संघ गाशा गुंडाळतील. काल देखील 9 संघांनी या स्पर्धेतून गाशा गुंडाळला. त्यातून एक संघ जो आपल्याला इन अँड ॲक्शनमध्ये पाहायला भेटेल आजच्या दिवसामध्ये. गावदेवी पीसी टीम सेमीफायनल नंबर 1 मध्ये पोहोचलेली आहे. आजच्या दिवसातून कोणता संघ त्या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल हे आपल्याला पाहायला भेटेल. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाज सुनील पहिला बॉल विकेट प्राप्त केली. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. प्रथम नाणेफेकीचं कॉल जिंकले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र त्यांनी घेतलेला आहे. सध्या तरी सर्व काही त्यांच्या बाजूने घडत आहे. इथे स्लॉटमध्ये बॉल जरूर होता, परंतु लेन थोडीशी खेचली होती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या थोडीशी पुढे चालली आहे. धाव फलकावरती 6 धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. हलक्या हातानं त्या ठिकाणी चेंडूला गती देण्याचा प्रयत्न होता. बॅटनं हलकासा बॅटचा फेस खोलला होता दरम्यान. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी, गुडलँड स्पॉटवरती गोलंदाजी होत आहे. सेन्सिबल जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. आता थोडासा अतिरिक्त बाउन्स दिला. डॉट बॉलची समाप्ती. फक्त एकच धाव इथे या षटकामध्ये खर्च झाली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. कॉन्स्टंट आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो, पावलांवरती बॉल आणि खिंडीत पकडलं, वेठीस धरलं. हो, त्याचं नव्हतं झालं. दुसरा गडी बाद आणि षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद. फक्त आणि फक्त 6 धावा. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर ओमकारनं देखील कमालीची गोलंदाजी केली. फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या आणि या षटकामध्ये फक्त एकच धाव आणि 2 गडी बाद केले, जे फार गरजेचं होतं. पूर्णपणे बॅकफूटवरती संघ जयनुमान लोणाड क्रिकेट असोसिएशन मधला हा संघ आपल्याला इन अँड ॲक्शनमध्ये पाहायला भेटतो. आणि त्यांच्या अगेन्स्ट कल्याण तालुक्यातील एक दादा संघ, ज्याने नुकतीच झालेली या सांगोड येथील स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक पटकावलं होतं. आणि तो संघ आता दमदार फॉर्ममध्ये आहे. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. इथे आता संघर्षाचा संकनाद करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर 12 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि आता 12 चेंडूमध्ये मी तर म्हणेन 30 ते 35 धावा तरी बनवणं गरजेचं असेल. आडव्या बॅटने चेंडूला खेळलेला आहे. चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या पुढे चालले 7 या आकड्यावरती. शालिक गोलंदाजी मार्गवरती आहेत. षटक क्रमांक 3 ज्याच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं.
आता स्ट्राईकवरती अथर्वला पाहू शकताय. आपटलेला बॉल, बॉटमहॅनचा चांगला वापर केला तिकडे, परंतु वाडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. 2 धावा इथे मात्र नक्कीच पाहायला भेटतील. आता बॅटचा फेस खोलणं फार गरजेचं आहे. बॅटला हाय बॅकलिप रूप धारण करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. जे हनुमान लोनाड या टीमला धावा येणं फार गरजेचं आहे. जो अकाल पडलेला, सुका पडलेला धावांचा, तो अकाल आता भरून काढणं गरजेचं असेल. अथर्व बॅटची एज फाईन लेग, क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे बीट झाले. थर्डमॅन पाठलाग करतायत. चेंडू मात्र अगदी सीमा लगत अडवलं गेलं. दरम्यान फेकतील. 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेनी धावफलक. आता आपण पाहू शकता डबल फिगर 11 धावा धावफलकावरती आहेत. दुहेरी अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता मी तर म्हणेन की दुहेरी अंकेनं धावसंख्येला वाढवणं फार गरजेचं आहे. धावसंख्या हो रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली शालिकच्या वतीनं. कारण की आपण जर पाहिलं तर जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली आजच्या दिवसभरामध्ये. पहिल्याच दिवसाचा आपण जर विचार केला तर नक्कीच चांगलं कार्य असू शकेल. खोलवर टप्प्याचा बॉल होता इकडे. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकताय. शेवटचा चेंडू या षटकातील आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावरती आहेत. इथे फटका चांगला आहे, परंतु वाईडिश लॉंगॉन आहेत क्षेत्ररक्षक, चूक होणार नाहीये. तिसरा गडी बाद. असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये जनमाल लोणान टीम काहीच मनामध्ये ठाणून राहिलेलं नाहीयेत की जिंकायचं आहे. सातत्यानं आपण देखील म्हणत असतो की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, परंतु आज ती बॉडी लँग्वेज त्यांची दिसली नाहीये. लोणाड परिसरामध्ये आपण पाहिलं तर अगदी भिवंडी तालुक्यामध्ये देखील त्यांचा खेळ चांगला राहिलेला आहे. दरम्यान या मॅचमध्ये मात्र पूर्णपणे बीट होत असताना पूर्णपणे बॅकफूटवरती चाललेले आहेत. 5व्या क्रमांकावरती बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता विघ्नेश जे मात्र आलेले आहेत. विघ्नेश आणि उमेश, आता या दोघांवरती सर्व काही धारबोदार असेल. या षटकाचा आपण विचार केला तर आता या षटकामध्ये विकेट गेल्या तरी चालतील, परंतु ज्या काही धावा येतील त्या धावा इथे जमवणं फार गरजेचं असेल. सध्या तरी 11 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता गोलंदाजी मार्कवरती वसीमला आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटनं वसीम जाईल. बॅटची एज त्या ठिकाणी फाईनला क्षेत्ररक्षक आहेत. पोचले नाही चेंडूपर्यंत, परंतु एका टप्प्याने चेंडूला गॅदर करत आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या 12 या कड्यावरती पोहोचली. पुढील मॅच करिता आपण या ठिकाणी पुन्हा ही ऑफिशियल सूचना दिली जात आहे. दुसरा पुकार तुम्हाला दिला जात आहे. जय हनुमान चौदरपाडा आणि वाशिरी टीम, वाशिरी संघाने रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की जय हनुमान चौदरपाडा टीम पोहोचलेली आहे. दरम्यान फटका देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक सफलता इथे येत असताना आता ही सफलता अर्जित केली आहे वसीमनं. त्याची पहिली आणि संघाची चौथी, आणि चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान लोणाड या टीमला लागत असताना. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये देखील चांगलं खेळ नक्कीच आपल्याला जयहनुमान लोणावळा संघाच्या वतीनं पाहायला भेटेल, परंतु मी तर म्हणेन की या मॅचमध्ये पूर्णपणे बॅकफूटवरती आहेत. आज मजा येईल. मी तर म्हणेन की आता मेहेर 11 बापगाव टीमचा जर आपण विचार केला तर नक्कीच या संघाकडे दमखम आहे. आज आपण पाहिलं तर गावदेवी पिसे संघाचा देखील गेम आपल्याला पाहायला भेटेल. मजा येईल आजच्या दिवसामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश आलेले आहेत.
इथे मात्र फलंदाज बाद होत असताना दुसरा धक्का लागतोय. वसीम विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. सलगचा हा दुसरा गडी त्याने प्राप्त केलेला आहे या मॅच मध्ये. विकेट हॅट्रिक प्राप्त करेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दमदार कन्सिस्टन्सी आपल्याला गोलंदाजांच्या वतीनं पाहायला भेटते. मेर 11 बापगाव टीम त्यांनी टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला तो निर्णय या ठिकाणी फलदायी झालेला आहे. आतापर्यंत 6 गडी थंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत आणि 7व्या क्रमांकावरती आता बॅटर परवे देवराज आलेले आहेत. आता देवराज आणि उमेश यांच्या हातामध्ये फक्त 3च चेंडू उरलेले आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये नटलेलं बहरलेलं हे मैदान आपण पाहू शकताय. बाजूला भासई नदी आहे, पिसे डॅम आहे, समृद्धी महामार्ग आहे, जे या मैदानाचं सौंदर्य अजून वाढवतात. स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण पिसे खरांच्या वतीने हे मैदान आपण पाहू शकताय. विजयदादा पाटील त्यांची संकल्पना आणि लेदर टुर्नामेंट स्पर्धा देखील या मैदानावरती होत असतात. जे जहांगीर सर देखील या मैदानावरती लेदर स्पर्धेकरिता आले होते. त्यांनी देखील सांगलं बॅटची एज आणि इथे सफलता. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर गडी मात्र बाद होतोय 7वा. माफ करा 6वा गडी बाद झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. वासिमनं 3 गडी बाद केले, फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. नवीन फलंदाज बलवंत मैदानाच्या आतमध्ये. खूप उशिराने आला बलवंत, ज्यासाठी ओळखला जात आहे. बलवंत फक्त 1 चेंडू करिता आलेला आहे. कारण की आपण जर पाहिलं तर सर्वच काही नवीन खेळाडू पाहायला भेटत आहेत आपल्याला. वसीम बलवंत इथं हा फटका एक्झिक्यूट केलेला आहे. लो हो 4 धावा पाहायला भेटत आहेत. या 4 धावांना आपण बलवंतच्या देखील चेहऱ्यावरती हास्य स्मित पाहायला भेटलं. कदाचित जर मी अगोदर आलो असतो तर चांगल्या धावा नक्कीच पाहायला भेटल्या असत्या. या 4 धावांनी आत्मविश्वास वाढेल का मॅचमध्ये जर म्हटलं ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. इथे जर आपण पाहिलं तर धावपलकावरती पहिल्या इनिंग नंतर 17 धावा आणि प्रत्येक ओव्हरचा जर आपण विचार केला तर इथे प्रत्येक ओव्हरमध्ये 4 ते 4.5 च्या सरासरीने धावा काढणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. चला विनंती असेल या ठिकाणी जय हनुमान चौदरपाडा आणि वाशेरे टीम दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. आपल्याकडे वेळ आहे, आपण टॉस करून घेऊया. चला विनंती असेल, तुम्हाला 3रा पुकार झाला. चला विनंती असेल वाशेरे संघाचे कर्णधार, आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन जॉईन व्हायचं आहे. आणि जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 17 धावांचं लक्ष आहे. माफ करा 18 धावांचं लक्ष आहे. आणि आज आपण पाहू शकता वकीब पावले देखील आलेले आहेत. या वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. काल MPL ला अर्धशतक पाहायला भेटलं.
जाऊया आपण आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. बॉक्स मध्ये जोर देईल वाईस ऑफ सांगोडे, वाईस ऑफ टेटवाला, वाईस ऑफ कल्याण, वाईस ऑफ ठाणे म्हणून ज्याची ओळख आहे. जितका चांगला आवाज तितकं चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. ऐकूया आपण क्रिकेटची उर्वरित कहाणी. 18 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. ऐकत राहा, पाहत राहा. वासुंद्रीकर चषक 2026 हा थरार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राजू जाधव सर. खूप गोड आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. विचार केला तर 24 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धाबांची गरज आहे. आय थिंक सलामीची जोडी यासीन आणि आर्यन हे दोन फलंदाज झालेत. भरपूर चेंजेस आज मेहरीलेवन बाबगाव टीमच्या गोलंदाजी लाईनअपमध्ये देखील आणि बॉलिंग लाईनअप सोबत बॅटिंग लाईनअपमध्ये देखील. गोलंदाज अथर्व आहे पहिलं षटक घेऊन. 18 धाबाचं संरक्षण करण्यासाठी अथर्वला पहिल्या षटकामध्ये नक्कीच संघनायकाने आता तिथे प्राचारण केलंय समोरच्या दिशेने. ओहो, कॅच ऑफ द दिस मॅच. जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये झेल पकडलाय आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार असताना यासीनला मात्र माघारी धाडलंय. अथर्वने टिपलाय तो अचूक झेल आणि फलंदाज झाला पहिला फेल. काय जबरदस्त अशा प्रकारचे झेल मी रवींद्र जडेजाला नक्कीच पकडताना पाहिलंय. क्विक इन ऍक्शन, जबरदस्त झेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण येतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. 18 धाबांचं संरक्षण करण्यासाठी पहिल्या चेंडूवर विकेट. सुरुवात चांगली झाली आहे लोणार टीमच्या वतीनं गोलंदाजी करत असताना. समोरच्या दिशेने परफेक्ट ब्लॉक होल मध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खूप मोठा दांडका अनुभव आहे खऱ्या अर्थाने मेहरीलेवन बाबगाव टीमला. आणि आज नक्कीच मागच्या काही मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर मधल्या फलंदाजांना नक्कीच चान्स देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आहे. निश्चितच चांगले खेळाडू त्या संघामध्ये आहेत आणि आज चांगल्या तयारीत उतरेल हा संघ. बॅटची कळा लागली होती तिथे इनर एज, परंतु झेल टिपता आलेला नाहीये. आणि दरम्यान संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज करणच्या बॅटमधनं पहिली धाव येते. धावसंख्या 3 चेंडू आणि 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यासीनला परतावं लागलं होतं पहिल्याच चेंडूवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अथर्व राईट आर्म ओव्हर द स्टंप्सने समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑनला. दडपण बनवलं थोडस क्षेत्ररक्षकावर देखील फलंदाजाने, परंतु धाव एकच मिळाली. 4 चेंडू 2 धावा धावफलकावर. विचार केला तर 18 धाबा फक्त बनवायच्या 24 चेंडू मध्ये. तेवढी मोठी टोटल नाहीये. सहज हाताने एकतर्फी हे विजय नक्कीच नावावर करण्याचा प्रयत्न असेल मेहरीलेवन बाबगावचा. परंतु चांगली फाईट देत आहेत मैदानाच्या आतमध्ये लोणारचे खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा. संपर्कात चेंडू येत नाहीये. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळतोय अथर्व, 5 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या. 2 डॉट बॉल 1 विकेट. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. पहिला दिवस आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीमच्या नावावर राहिला. यावेळी आडव्या बॅटने तिथे खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल आणि पहिलं षटक निश्चित रूपाने इथे जनमान लोणार टीमच्या नावावर राहिलंय.
2च धावा फक्त खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. आता विजयासाठी 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. या वकीफ पावले आपण उपस्थित आहात, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आमचे चांगले बंधुतुल्य मित्र आहेत, सातत्याने जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा क्रिकेट विषयी चर्चा आमच्याशी करत असतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, मन मिलावू, प्रेमळ स्वभावाचे आमचे मित्र वकीफजी पावले उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद आपण आलात. काल निश्चितच मांडा प्रीमियर लीग इथे बिझी होते ते, परंतु संघ अपयशी ठरला. आय थिंक जिम्मी 11 या संघामध्ये होते, परंतु आज ते इथे उपस्थित आहेत. काल शाकिब देखील उपस्थित होते, वसीम पावले देखील उपस्थित होते. गोलंदाज साहिल येतोय ओव्हर द विकेटने पहिला चेंडू घेऊन. आप ट्रॅकर यावेळी मात्र हलवा चेंडू होता आणि तिथे काय घडलंय, चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि एक धाव येते. 15 धावांची गरज आहे विजयासाठी येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. चांगला खेळ होतोय जर पाहायला गेला तर अजय हनुमान लोणार टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला लाईन आणि लेंथ रीड करता आली नाही. बॅट जरूर फेकली होती करणने, परंतु चेंडू सुरेख राहिलाय. साहिल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. ओ हो हो हो, यष्ट्या वाकवल्या, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी झाली आहे गोल आणि फलंदाज करणला मात्र परतावं लागतंय. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतो. नक्कीच नवोदित संघ आहे, यंगस्टर या संघामध्ये भरपूर आहेत लोणारच्या, परंतु असं वाटत नाही की यंगस्टरचा संघ आहे. मेहर 11 बापगाव सारख्या मोठ्या संघाला देखील टक्कर देत आहेत. आणि क्रिकेट आहे, निश्चितच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागतो. संघ किती आपल्या समोर मोठा आहे, किती फलंदाज आपल्या समोर मोठा आहे हे पाहणं गरजेचं नाही, परंतु आपल्यामध्ये काय आहे. कारण एका फुग्यावर लिहिलेलं छान असं वाक्य आहे, जे आपल्या वरती आहे ते आपल्याला वरती घेऊन जात नाही, जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला वरती घेऊन जातं. आपल्यातली कला निश्चितच आपल्याला वरती घेऊन जाते. जसे राजू जाधव सर, त्यांची कला समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप उंचावर घेऊन जाते. ओव्हर द स्टंप्स, पुढचा बॉल आप ट्रॅकर समोरच्या दिशेनं, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा दरम्यान, या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावलाय, 5 धावांवर जाऊन पोहोचताय. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे दुसऱ्या षटकातील. न्यू बॅटर ओमकार दलवी आलाय मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट बॉलर सांगोडेकर चषक 2026 चा आणि मेहर 11 बापगाव संघ रनरअप राहिला होता सांगोडेकर चषक 2026 मध्ये. आताच नुकतीच स्पर्धा झाली 4 तारखेला. इथे मात्र चांगला फटका, ड्राईव्ह करतोय, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू गॅप भेटतोय. रेस लागली होती 2 क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु रेस जिंकली चेंडूने आणि चेंडू निघाला सीमापार. या इनिंग मधला पहिला चौकार ओमकार दलवीच्या बॅटमधनं. अंतिम बॉल शिल्लक. आता अंतिम बॉलवर कशा पद्धतीचा फटका येईल ओमकारच्या बॅटमधनं. लास्ट बॉल, गोलंदाज साहिल पुन्हा एकदा, यावेळी खेचून मारलाय, बैठक, गुडघा टेक आणि षटकार देख पाठवला बॉलला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला बिग दर्जेदार ओमकार दलवीच्या बॅटमध्ये लागणारा षटकार.
पहा मित्रांनो, जागा बनवली या फटक्यासाठी. एक गुडघा टेकला खाली, स्वतःला ॲडजस्ट केलं आणि पूर्णतः हवी झाली गोलंदाजांवर. षटकाराच्या रूपानं धावसंख्या जर पाहायला गेली तर वेगाने पुढे सरसावते. 15 आता विजयासाठी मात्र 3 धावांची गरज. तीन धावांची अजून गरज आहे हा सामना विजयी होण्यासाठी मेरिलम बापगावला. तीन धावांची मात्र गरज. आता हा सामना इथून संपतोय खऱ्या अर्थाने. जयमान लोणारच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अजून भरपूर चेंडू बाकी आहेत. जवळ 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विघ्नेश येतोय तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपण आर्यनला पाहतोय. सलामीचा फलंदाज आहे आर्यन. आप ट्रॅकर होता तिथे. एक धाव एकवटली गेली. आता 2 धावांची गरज येणार आहे 11 चेंडूमध्ये. दोन धावांची गरज मेहर 11 बापगाव टीमला. एकतर्फी सिंगल हँडेडली हा सामना मेहर 11 बापगावच्या खात्यामध्ये नक्कीच जातो. यावेळी सेन्सिबल क्रिकेट समोरच्या दिशेनं सन्मान करतो चेंडूचा. एक धाव पूर्ण केली आहे, पण तो हा सामना अजून सोडलेला नाही आहे. कारण लोणारची जी बॉडी लँग्वेज आहे, खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. जरी एका धावेची गरज असली तरी प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि प्रयत्न करायलाच हवे. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिताचा खेळ आहे. इथे प्रत्येक कमेंटमेंट फेल आहे. एका धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडवर आर्यन. विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं येईल का पाहूया. गोलंदाज विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. जर्सी क्रमांक 10 परिधान केली आहे त्याने. सचिन रमेश तेंडुलकर सरांची नक्कीच आठवण करून देतोय. यावेळी चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव निश्चितच घेतली जाते आणि हा सामना खुला होतोय. सामना जिंकलाय. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन मेहर 11 बापगाव. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन बालाराम मेहर साहेब आणि हार्ड लक